बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल. क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो. ॲडमिशन सुरू. आज संपर्क करा. साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, पारेगाव, तालुका येवला. नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आता बातमी पाहत आपण नाशिकच्या येवल्यातून. येवला तालुक्यातील कोळगाव येथे अनाथ भावंडांना मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी आपुलकीचा हात दिला आहे. येवला तालुक्यातील कोळगाव या ठिकाणी इयत्ता 10वीत शिकणाऱ्या कावेरी अशोक धनवटे व तिचा भाऊ विशाल अशोक धनवटे यांच्या डोक्यावरील आईचं छत्र लहानपणीच हरवले. त्यानंतर वडील देखील काही कारणास्तव घर सोडून निघून गेले. एक प्रकारे दोन्ही भावंड अनाथच होऊन गेले. अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील डोक्यावर छप्पर नाही, खाण्यापिण्याची देखील वाताहत, मात्र शिक्षणाची ओढ असल्यामुळं या भावांच्या जगण्याची धडपड मंत्री छगन भुजबळ तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्यापर्यंत पोहोचली. यानंतर भुजबळ कुटुंबियाकडून स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांना तातडीनं या भावंडांची भेट घेण्यासाठी पाठवण्यात आले. बाळासाहेब लोखंडे यांनी या भावंडांची भेट घेऊन सर्वप्रथम त्यांची शिधापत्रिका काढून त्यांच्या राशनची व्यवस्था केली. यानंतर पुढील शिक्षणाचा खर्च संपर्क कार्यालयाचे दरवाजे भावंडांसाठी नेहमी खुले राहतील असं आश्वासन दिलं. या प्रसंगी खरेदी विक्री संघाचे चेअरमन मच्छिंद्र थोरात, माजी सरपंच राजेंद्र पगारे, बबन पैठणकर, जनार्दन पुंड, सुदाम गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला. कोळगाव हे गाव आहे. अत्यंत वेदनादायी अशी गोष्ट नाशिक जिल्ह्याचे माजी खासदार समीरजी भुजबळ साहेब यांच्या लक्षात आल्यानंतर कोळगावमधील अनाथ झालेले मुलगा विशाल आणि मुलगी कावेरी, वडील आई वारल्यानंतर वडील ह्या गावातून निघून गेल्यानंतर दोन्ही मुलगे पोरके झाले. पोरके झाल्यानंतर त्यांचा शिक्षणाचा खर्च, खाण्यापिण्याचा खर्च आदरणीय भुजबळ साहेबांनी काल त्यांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांना आजपासून रेशन कार्ड नवीन आणि रेशनवरती धान्य चालू करण्याचं काम आदरणीय समीर भाऊच्या माध्यमातून आज त्याचं वाटप सुद्धा मी करत आहे. परंतु यापुढे त्यांना जो शालेय खर्च लागल, शालेय वस्तू उपयोगी लागणार आहेत, त्या आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून, समीरजी भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून, आमदार पंकजजी भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुरवल्या जाणार आहे. आणि आज या ठिकाणी कोळगाव ह्या वस्तीमध्ये येण्यासाठी सुद्धा बरंच नालेच्या कडेकडेने यावं लागलं आणि तो रस्ता सुद्धा आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यवस्थित करून दिला जाईल एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि आज रोजी त्यांना सध्या तात्पुरतं लगेच धान्य सुद्धा त्या ठिकाणी आपण वाटप देत आहोत. शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याच्या एल निनोच्या अंदाजामुळे यावर्षी सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत हायटेक मका 5106 तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. कारण हे एक मध्यम कालावधीचे वाण आहे जे परिपक्व होण्यास कमी वेळ घेते. याचा फायदा उशिरा पेरणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना होऊ शकतो. तसेच लवकर पेरणी करण्याची योजना आखणाऱ्या शेतकऱ्यांनाही लवकर काढणीचा लाभ मिळू शकतो. हायटेक मका 5106 100 दिवसात परिपक्व होतो.